वंश न्यूज, दलित पीडित व शोषित जनतेचा खनखनीत आवाज। अगर 8 घंटे भी रोज देखेगा तो 3600 साल लगेंगे उसको देखने में। 3600 years he will take to see. Why does he want it? We want it just because तुझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय झाकण झुल्या। हे आहे खाजीव कुमार याने पत्रकार परिषद घेतली आणि जनतेला सगळ्यात सुरुवातीला शायरी सुनावली। भारतीय संविधानानुसार निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, पण आजकाल भारतामध्ये प्रत्येक स्वायत्त संस्था ही सत्ताधारी पक्षाची रखेल म्हणून काम करते आणि म्हणून प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय। या बेण्याचं म्हणणं आहे की जर एका माणसाने हा डेटा उचकायचा म्हटलं, ह्या डेटाचा सगळा अभ्यास करायचा म्हटलं तर 8 तास जरी काम केलं तरी 3600 वर्ष लागतील। म्हणजे ते झोली उठा के निकल पडे सारखे हे बेन काय निघालंय का त्या चंद्रावरती चालत 3600 वर्षानंतर पोहोचणारे। अरे सरळ सरळ गोष्ट, 1 लाख कर्मचारी नाही आहेत का तुमच्या निवडणूक आयोगाकडे? 1 लाख कर्मचाऱ्यांना 8 तास जरी काम दिलं या गोष्टीचं तरी 13 दिवसामध्ये सगळा डेटा, सगळी माहिती, सगळं काही उघड होऊन जाईल। अरे यांनी खरंच घोळ केलेत आहेत, या निवडणूक आयोगाने आई शपथ घोळ केलेत आहेत। तुम्ही इपिक नंबर टाकल्यावर दिसेल पण तुम्हाला एका मतदाराच्या बापाचं नाव इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया टाकलंय, 22 वर्षाच्या पोराचं चित्र टाकलंय फोटो आणि तिथं 54 वर्ष वय लिहिलंय, महिलाला पुरुष केलंय, पुरुषाला महिला केलंय, बापाचं नाव HQ ZQ RQ असं काहीतरी केलेलं आहे। आणि यांना प्रश्न विचारल्यावर हे त्यांना आर्टिकलची भीती दाखवतायत। पण सगळ्यात मुळात या भारतीय संविधानानुसार प्रत्येक भारतीयाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे आणि त्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर देणं या स्वायत्त संस्थांचं काम आहे। पण तसं उरलं नाहीये, कारण की या भारतामध्ये खरंच अराजक परिस्थिती आहे। या भारतामध्ये लोकशाही खरंच धोक्याकडे चालली आहे का असा मला पडलेला प्रश्न आहे। कारण की भारतामध्ये राहत असताना आत्ता ज्या घडामोडी आपण बघतोय त्यानुसार कुठेतरी काहीतरी दाल में कुछ काला है असं म्हणायची परिस्थिती निर्माण झाली आहे। आणि जर माणसांच्या मतांचा अधिकारच हिनावून घेतला, ही वोट चोरी जर होत राहिली तर आपल्या मताला काही व्हॅल्यूच राहणार नाही आणि भारताच्या लोकशाहीला काहीच किंमत उरणार नाही। त्यामुळे याकडे प्रत्येक भारतीयानं एक भारतीय म्हणून बघणं गरजेचं आहे। आता काही झाकण झुले म्हणतील अरे मी कुणाचं नावच नाही घेतलं याच्यामध्ये, मी फक्त प्रश्न विचारतोय। एक भारतीय म्हणून अधिकार आहे मला। भारत निर्वाचन आयोगावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलंय तर त्यांनी डेटा हा सार्वजनिक करावा किंवा डिजिटल स्वरूपात लोकांसाठी उपलब्ध करावा। जर तुम्ही चुकीचे नसताल ना तर तुमच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितच राहणार नसेल ना, तुम्ही एवढे आडेवेडे का घेताय हा मला पडलेला प्रश्न आहे। आणि या खाजीव कुमारला तर खाजवायची सवय आहे, हे 100% खरं आहे। व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि आमचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा।